चुकीचा ठरला गेला सर। आता कोरोना कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची पास व्हायची क्षमता नव्हती त्या विद्यार्थ्यांना पास केलं गेलं। म्हणजे हे काय केलं सर, आपण फक्त सिस्टम आणतोय कशासाठी, मतांसाठी सिस्टम ढकलतोय फक्त आपण पुढे। मग आपल्याला जे आपण म्हणतो आर्थिक महासत्ताकडे जाण्याचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न आहे, हे कुठं होणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या 2,500-3,000 म्हणजे 250, 300, 500 वर्षापुढचा विचार केलाय आणि ते आज कुठेतरी व्हायला लागलेत खऱ्या गोष्टी। आणि त्यांनी हे पण म्हणलं होतं, घटना कितीही चांगली असली आणि चालवणारे जर नालायक निघाले तर घटना चांगली असून उपयोग नाही। ठीक आहे। आणि त्याने हे पण म्हटलेलं आहे की चालवणारे चांगले असतील आणि घटना कितीही खराब असू द्या तर ते देश आहे ना आर्थिक महासत्तेकडे जाणार म्हणजे जाणार। काही सरकारी योजना हवे आहेत, परंतु तुम्हाला शिक्षण सरकारी शाळेतून नको आहे का? आज जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत असं झालं की शाळा बंद केल्या जात आहेत। शिक्षक भरती सुद्धा तिथं खूप मोठा असा गोंधळ होतो आहे आणि शिक्षकांची भरती नाही आहे, सरकारी शाळा नाही आहेत, तर मग प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्ही फक्त फीस घेणार, तेही जे बडे लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही फी घेणार आणि गरीब लोकांनी काय करायचं? जागा रिक्त झाल्या, सेवकाची जागा रिक्त झाली, भरली नाही, शिक्षकाची जागा रिक्त झाली, अनेक पदाच्या जागा रिक्त झाल्या, आतापर्यंत शासनानं त्याच्यावर दखल घेतली नाही। 12 वर्ष होऊन गेले, शासन ह्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामधल्या ज्या जागा रिक्त झाल्या ते जागा भरलेले नाही आणि मुलाखती घेतात, परीक्षा देतात, पेपर फुटी झाली, पेपर फुटी होते, हां पेपर फुटी होते आणि पेपर फुटी होऊन जागा भरल्या जात नाहीत, दुमार परीक्षा, दुमार पेपर फुटी, असं हे शासनाचं हे असं चाललेलं आहे। तर शासन ही जे काय परिस्थिती ही परिस्थिती काय, शासन ही म्हशीला आमून ठेवून दूध पिळते का नाही तसं ही शेतकऱ्याला करणार आहे। शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कोणत्या मालाला भाव नाही, असं हे सरकार नकोच आहे आम्हाला। गॅस 400 रुपयाला आधी मिळत होता, आता 1200ला मिळतो। 1200 400 वालाच परवडत होता की 1200 वाला परवडत होता? 400 वाला 1200 वाला मजूरदाराला कसं परवडतंय? मजूरदाराला परवडतंय का? कुण्या दिवशी काम लागतंय, कुण्या दिवशी नाही, गोरगरिबाला कसं जमतंय? भाव कमी केला पाहिजे सरकारने। हो शकतं, कारण पहिल्या 400 रुपयाला गॅस होता, 1200ला गॅस करून टाकला। एवढी महागाई केली की लय महागाई केली अति। गॅस तर महाग झाला, परंतु इतर आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांना मोदीजींनी 100 रुपयात गॅस दिलं म्हणून असे म्हणत आहेत। 100 रुपयाला गॅस दिला आणि 1200 रुपयाला गॅस केला, काय केलं त्यांनी? अच्छा, हो, गरीबाला आता 200 रुपये बाईला हजेरी आहे, तिने 1200 रुपयाला गॅस कसा भरायचा? 100 रुपयाला तर दिला, 1200 रुपये घेतली, मग काय करायचं? पहिलं सबसिडी होती, चांगलं होतं, आता काही नाही। अच्छा, आता सबसिडी संपूर्ण संपलेली आहे? संपले, 8 रुपये त्या सबसिडी। आणि मला सांगा, इथले लातूरवासियांचे जे बेसिक प्रश्न काय आहेत? बेसिक प्रश्न म्हणजे विकास, आणि गोरगरिबाला तर काही सोय नाही। जे बेकार आता जे तरुण आहे एवढी बेकारी वाढलेली आहे, 12 वर्षामध्ये भरती फार कमी झालेली आहे। आम्हाला काय वाटते, कर्मचाऱ्याला पगारी वाढून देऊ नका, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या। आम्हाला पगारवाढीची गरज नाही। आज शेतकरी एवढा संकटात आहे, नुसतं 4 महिन्याला 2000 रुपये देऊन काय पोट भरणार आहे त्यांचं? तुम्ही राशन देवलाला सगळं दौलत मान्य आहे, पण जोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही तोपर्यंत हा देश सुखी राहणार आहे। सरकार कोणतेही असू द्या, पण ते वर्षाला 6000 रुपये देतो म्हणतात ना शेतकऱ्यांना। नाही, काय होणार आहे सर? देऊ नका, पण मालाला भाव फिक्स द्या ना सर। MSP, हां, जे फिक्स रेट आहे ते फिक्स करा ना तुम्ही, बाकी सगळं भाव फिक्स आहे, पण सपोर्ट प्राइस सपोर्ट सर शेतकरी सर, ते शेतकऱ्यावर आपला देश आहे सर। शेतकरी पिकवतो पण अन्न खातो आपण, पैसा आहेत पण अन्न मिळाल्यावर काय करणार आहे सर? मित्रांनो, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे। आता आम्ही लातूर या ठिकाणी आहो आणि लातूर जिल्ह्यामध्ये जो वर्तमानमध्ये जे चुनाव आहेत, जे इलेक्शन्स आहेत, या इलेक्शनमध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी आणि किंवा तिसरा व्यक्ती याच्यामध्ये काय परिस्थिती चाललेली आहे आणि जनतेचा कौल कुणाकडे आहे ही परिस्थिती आम्ही जाणून घेण्यासाठी इथे आलेलो आहोत। परंतु त्या अगोदर लातूरचा काहीतरी जो इतिहास आहे, जो महत्त्वपूर्ण इतिहास आहे, तो मी तुम्हाला सांगण्याचा इथं प्रयत्न करीत आहे। तर लातूर हे हैदराबाद संस्थानामधील एक महत्त्वाचं शहर होतं आणि महाराष्ट्रामध्ये जेव्हा त्याचं विलिनीकरण झालं तर 1960मध्ये लातूर हे महाराष्ट्रात आलं आणि त्याच्यानंतर 1982मध्ये लातूर हा जिल्हा बनला संपूर्णपणे। आणि त्यानंतर या लातूर जिल्ह्याने या महाराष्ट्राला, संपूर्ण महाराष्ट्राला खूप मोठे आणि दिग्गज नेते या ठिकाणी दिलेले आहेत। विलासराव देशमुख साहेबांचं नाव आपल्याला माहीत असेल, 2 वेळचे महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री होते आणि याच्यानंतरच महाराष्ट्रातील
अनेक ठिकाणी विलासराव देशमुख साहेब असो किंवा त्यांचे जे वर्तमान 2 जे पुत्र आहेत तेही या ठिकाणी आमदार आहेत आणि वर्तमानमध्ये लातूर या जिल्ह्यामध्ये ते काम करत आहेत. इथली परिस्थिती काय आहे, लोकांचा जो कौल आहे हा कुणाकडे आहे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करू. कारण लातूर हे शहर ऐतिहासिक ठिकाणाने तर महत्त्वपूर्ण आहे, परंतु व्यापारी दृष्टिकोनाने सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. सोयाबीनचं प्रमुख केंद्र म्हणून लातूरला ओळखलं जातं. खूप सारे सामान्य लोक आहेत आणि खूप लोक आहेत, यांना आम्ही विचारून बघू. काय नाव आहे सर आपलं? कदम. नाव. अच्छा, आपल्याला काय वाटतं की आता 2024ची हे जे लोकसभेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये जनतेचा कौल कुणाकडे आहे? काँग्रेस. का बरं काँग्रेस? BJP जी आहे फसवा आहे. कशावरून? दिलेले आश्वासन पूर्ण केलेलं नाही. कोणते कोणते आश्वासन दिले? वर्षाला जे काही तरुण बेरोजगारांना जे रोजगार देतो म्हणले होते ते दिलेले नाहीत आणि पूर्तता केलेली नाहीत. अच्छा. आणि मला एक गोष्ट सांगा, या ठिकाणी वर्तमानमध्ये भाजपचे जे खासदार आहेत ते सुधाकररावजी शृंगारे साहेब आहेत, तर त्यांचं काम कसं आहे? त्यांनी तिथं काही विकास काम केले की नाही केले? इथलं विकास काम तर त्यांनी काहीच केले नाही. त्यांनी संसदेमध्ये देखील एक शब्द बोलले नाहीत. अच्छा. कधीही कुठलंही त्यांनी संसदेमध्ये एकही त्यांनी लातूरचा प्रश्न मांडलेले नाहीत. मला ह्या ठिकाणी जाणवायचं आहे की लातूरचे जे मुद्दे आहेत, कोणत्या प्रश्नावर इथली निवडणूक लढली जाईल, काय वाटते आपल्याला? लातूरचे जे मूलभूत प्रश्न जे आहेत देशमुख साहेब जे आहेत हे देशमुख साहेब सोडवतात. ते कारण का एकाच वेळेस सर्व काही प्रश्न सोडवले जात नाहीत. पहा, धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोन्ही दिवंगत मुख्यमंत्री यांचे चिरंजीव आहेत आणि ते दोन्ही आमदार आहेत. काय वाटतं, त्यांच्या नेतृत्वामध्ये इथली निवडणूक लढत आहेत की काय होत आहे? त्यांच्या नेतृत्वामध्ये हे आणि जनतेचा रोष आहे BJPवर, त्यासाठी जनता देखील जनता पार्टी आणि BJP तर म्हणते की आम्ही शेतकऱ्यांच्या खूप सारे प्रश्न सॉल्व करत आहेत, जे गरीब लोक आहेत त्यांना ते 5 किलो राशन देत आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी ते करत आहेत. 5 किलो सडका राशन दिलं म्हणजे झालं का? 5 किलो सडका राशन दिलं म्हणजे झालं का? त्यांना जे राशन देतात इथं त्यांना खाऊन दाखवा म्हणा. शेतकऱ्यांना 2000 रुपये देतात ना. शेतकऱ्यांना 2000 रुपये दिलं म्हणजे प्रश्न संपले का? सोयाबीनचा आज भाव काय आहे? सोयाबीनचा आज भाव काय आहे? सोयाबीनचा आज म्हणजे शेतकऱ्यांच्या देशात शेतकऱ्याला फक्त 2000 रुपये दिलं म्हणजे प्रश्न सुटणार नाहीत. बेरोजगारांना जी संधी पाहिजे होती इथं कामगाराचे, इथं देशमुख साहेबांनी जे काही रेल्वेचे जे बोगदे आणलेले होते इथला प्रॉपर लोकांना, इथले जे ITI काढलेले इंजिनिअरिंग काढलेले आहेत, इथल्या प्रॉपर लोकांना संधी द्यावा म्हणून, परंतु इथल्या कुठल्याही एकही व्यक्तीला जे आहेत चांगली संधी भेटलेली नाही त्या ह्याच्यामध्ये कामामध्ये. आज आता एकंदरीत तुम्हाला बदल हवा आहे का? बदल हवा आहे. बदल हवा आहे. अजून काही व्यक्ती आपल्या सोबत आहेत. पहा, काय प्रश्न आहेत इथले लातूरचे, जर आपण निवडणुकी संदर्भात बोललो आणि लातूरकरांचे काय प्रश्न आहेत? कोणत्या मुद्द्यावर निवडणूक? बेरोजगारी. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी. मी हात घेतो. तर बेरोजगारी इथं आहे. तर मोदीजी तर म्हणतात की मी तरुणांना रोजगार देतो आहे, स्किल इंडियाच्या माध्यमातून त्यांना पंचर बनवणे, पकोडे बनवायला शिकवणे, हे खूप सारे प्रश्न ते सांगतात. फक्त मोठे मोठे फेकण्याचं काम करतात. अच्छा. या ठिकाणी मला सांगा, जे आमदार साहेब आहेत धीरज किंवा अमित देशमुख, दोन्ही आमदार आहेत, त्यांचं काम कसं आहे? हे पण असंच आहे, फक्त इलेक्शनच्या समोर भेटणे. अच्छा. दुसरं काहीच काम नाही. लातूरचा विकास एकंदरीत तुम्हाला दिसतोय का आतापर्यंत? जे विलासराव देशमुख होते त्या काळातच दिसलेला. अच्छा. सध्यामध्ये काहीच नाही तसं. विलासराव देशमुख साहेबांच्या काळातच जे काम झालं ते काम झालं. अच्छा. आता दिसण्यासारखं काही काम झालेलं नाही. अच्छा, मला सांगा, ही जी जनता आहे इथली लातूर वासी जे आहेत त्यांचा कौल आपल्याला कुणाकडे वाटतं? म्हणजे यावेळेस परिवर्तन व्हायला पाहिजे की इथले जे सिटिंग MP आहेत सिटिंग वाटतं चेंज वाटतं होईल असं वाटतंय. अच्छा. पण काय सांगता येत नाही आता. EVM मशीन काय प्रॉब्लेम. अच्छा, EVM मशीनचा मुद्दा आहे का असं वाटतं आपल्याला? वाटतं EVM मध्ये पूर्ण मला वाटतं पर्सनली. आता त्याच्यामध्ये जास्त काही आम्ही सुशिक्षित नाही. इलेक्शन कमिशनने असं म्हटलेलं आहे की EVM मध्ये कुठली गडबड होत नाही आणि ह्या लोकांनी ह्या प्रश्नांचा हवा बनवलेली आहे. बरोबर. पण आपल्याला असं वाटतंय, आपल्याला पर्सनली असं वाटतं. पर्सनली असं वाटतं. थोडं डिटेलमध्ये माहिती नाही. अच्छा, ठीक आहे. बरं. खूप सारे लोक आहेत. सर, काय नाव आहे आपलं? माझं शिवराज उदारे. काय वाटतं इथं लातूर वासियांची काय इच्छा आहे? ह्यावेळेस परिवर्तन होऊ शकतो की पुन्हा ते? 100% परिवर्तन होऊ शकतं. कारण पहिल्या 400 रुपयाला गॅस होता, 1200ला गॅस करून टाकला. एवढी महागाई केली की लय महागाई केली.
गॅस तर महाग झाला, परंतु इतर आदिवासी आणि ग्रामीण भागातील लोकांना मोदीजींनी 100 रुपयात गॅस दिलं म्हणून असे म्हणत आहेत. 100 रुपयाला गॅस दिला आणि 1200 रुपयाला गॅस केला. काय केलं त्यांनी? अच्छा. हो, गरीबाला आता 200 रुपये बाईला हजेरी आहे, तिनं 1200 रुपयाला गॅस कसा भरायचा? 100 रुपयाला तर दिला, 1200 रुपये घेतली. मग काय करायचं? पहिलं सबसिडी होती, चांगलं होतं, आता काही नाही. अच्छा, आता सबसिडी संपूर्ण संपलेली आहे. संपले 8 रुपये टक्के, 8 रुपये त्या सबसिडी. आणि मला सांगा, इथले लातूरवासियांचे जे बेसिक प्रश्न काय आहेत? बेसिक प्रश्न म्हणजे विकास, आणि गोरगरिबाला तर काही सोय नाही. अच्छा. इथं MIDC वगैरे काही आहे की इथल्या स्थानिक लोकांना रोजगाराची व्यवस्था विषय आहे, पर सगळे बिहारी चालले तर इथं कोण आहे? तर सगळे बिहारीच भरती केले, तर कुठं आहे गरीबाला? काहीच नाही इथं. इथल्या ग्रामीण जे आपले लोक आहेत, महाराष्ट्रीयन लोक किंवा इथले मराठी लोक, यांना कामाची व्यवस्था नाही आहे का? म्हणजे रोजगाराची व्यवस्था, पण रोजगार नाही इथं उपलब्ध. जे शृंगारे साहेब होते ते 5 वर्ष इथं खासदार राहिलेले आहेत, त्यांनी काही काम केलं नाही का? त्यांनी तर कुणाला आम्हाला ओळख द्यायला नाही त्यांची खासदाराची. कुण्या गावात आले नाहीत. आता आम्ही ग्रामीण भागात आहोत, त्यांनी आम्हाला कधीच भेटले नाहीत की हे खासदार आहे म्हणून. आम्हाला वाटलं पण नाही, ती कधी आले पण नाहीत. आम्हाला काय करायचं? कोणी काही ना, पण गोरगरिबाची व्यवस्था व्हायला पाहिजे, गोरगरिबाला सस्ताही व्हायला पाहिजे. आज किती तेल महाग झालं, किती इंधनाचं दर किती वाढले, किती कसं खायचं गरीबानं? गरीबाचा तर प्रश्नच नाही. मोदी सरकार उगं भामट्या देऊन निवडून आलेलं आहे. मोदी सरकार काही नाही. गरीबाला म्हणलं 15 लाख टाकतो, 20 लाख टाकतो, काळा धन आणतो. कुठं गेला काळा धन? अच्छा, 15 लाख नाही मिळाले आपल्याला. मला काय म्हणायचंय, काळा धन आणला, कुठं गेला काळा धन? सगळ्या तर नोटा जमा झाल्या, गेल्या कुठं? गोरगरिबाला काय दिलं त्यांनी? गोरगरिबात सरकार नाही म्हणते तसं सरकार आहे. ह्या बारीस बदल होणार, 100% होणार. निश्चितच जनता इथं, जनतेला बदलाची जी भावना आहे त्यांच्या मनामध्ये आहे. काका, काय नाव आहे आपलं? बिरादर बालाजी नारायण. काय वाटतं, जसं इथले खूप सारे नागरिक आपली प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत आणि सांगत आहेत की विकास झालेला नाही, विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकी होत नाही आहेत, काय वाटतं आपल्याला? सर, मला एवढंच वाटतंय की जे बेकार आता जे तरुण आहे, एवढी बेकारी वाढलेली आहे. 12 वर्षामध्ये भरती फार कमी झालेली आहे. आम्हाला काय वाटते, कर्मचाऱ्याला पगारी वाढून देऊ नका, पण शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. आम्हाला पगारवाढीची गरज नाही. आज शेतकरी एवढा संकटात आहे, नुसतं 4 महिन्याला 2000 रुपये देऊन काय पोट भरणार आहे त्यांचं? तुम्ही राशन देवलाला सगळं देवलात मान्य आहे, पण जोपर्यंत शेतकरी सुखी होणार नाही तोपर्यंत हा देश सुखी राहणार आहे. सरकार कोणतेही असू द्या, पण ते वर्षाला 6000 रुपये देतो म्हणतात ना शेतकऱ्यांना. नाही, काय होणार आहे सर? देऊ नका, पण मालाला भाव फिक्स द्या ना सर. MSP जे फिक्स रेट आहे ते फिक्स करा ना तुम्ही. बाकी सगळं भाव फिक्स आहे, पण सपोर्ट प्राइस सपोर्ट सर. शेतकरी सर, ते शेतकऱ्यावर आपला देश आहे सर. शेतकरी पिकवतो पण अन्न खातो आपण. पैसा आहेत पण अन्न मिळाल्यावर काय करणार आहे सर? मला काय म्हणायचं, पगार वाढ देऊ नका, मग शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या. शेतकरी सुखी तर आपला देश सुखी. एवढं कोणताही पक्ष येऊ द्या, मला विरोध नाही, पण शेतकऱ्याचं सरकार असावं. आणि जवान जे तरुण आहे त्यांच्या हाताला काम नाही, आज आत्महत्या करत आहे सर. नोकऱ्या 5-5 वर्ष नीटची तयारी करायला आहेत, जीची तयारी करायला आहेत, पण त्यांना नोकऱ्या उपलब्ध नाहीत. त्याच्यामुळे तरुण आजचा भरकटलेला आहे, वाईट मार्गाला लागलेला आहे. मला एवढंच म्हणायचं आहे, तरुणांना नोकरी द्या आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या, तोपर्यंत आपला देश सुखी राहणार नाही. निश्चितच शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत आणि इतर खूप साऱ्या लोकांचे प्रश्न आहेत. आणि आपल्यासोबत अजून काही लोक आहेत. काका, काय नाव आहे आपलं? सुजित देशमुख. काय वाटतं आपल्याला, हे जे राजकारण चाललेलं आहे, कोणी विकासाच्या नावावर राजकारण म्हणजे रिणांगणात उतरलेलं आहे, कोणी धर्माच्या नावाने राजकारण करतात. काय वाटत आहे आपल्याला की वर्तमानची जी परिस्थिती आहे सध्याची, काय याच्यामध्ये बदल होऊ शकतो? नक्कीच होणार आहे. नक्कीच होणार आहे. वर्तमानचे लातूरला तरी होणारच आहे. लातूरला होणार आहे. असं पाहिलं तर इथं कधी भाजपचं तर कधी काँग्रेसचं वर्चस्व राहिलेलं आहे. 5-5 वर्षातून इथं बदल हा अपेक्षित असतो आणि ही या नागरिकांची, इथल्या नागरिकांची ही खासियत आहे की ते 5 वर्षापेक्षा जास्त कोणालाही टिकू देऊ शकत नाही. आता यावेळेस जनतेचा कौल आणि तुमचा स्वतःचा जर मी विचारलो तर तुमचा कौल कुणाकडे आहे? नाही, आमचा कौल पहिल्यापासून काँग्रेस आहे आणि काँग्रेसकडेच राहणार आहे. का बरं काँग्रेसने तर 60 वर्ष राज्य केलं. लोक आरोप करतात की काँग्रेसने या देशासाठी काही नाही केलं म्हणून. काहीच नाही केलं. जे काही केलं ते फक्त मीडियावर दाखवलं नाही. अच्छा. हां, मीडियाला जर दाखवलं असतं ते कळालं असतं लोकांना की काय केलं आहे. म्हणजे हा दुष्प्रचार चालू आहे. हां, मीडियाच्या माध्यमातून. अच्छा, लातूर वासियांचे काय प्रश्न आहेत मला सांगा.
म्हणजे इथले जे मुद्दे आहेत बेरोजगारीचा प्रश्न असेल, इथल्या वाहतुकीचा प्रश्न असेल किंवा इथल्या रेल्वेचा प्रश्न असेल, काही प्रश्न असतील ना नाही, ते तर प्रश्न सगळे मांडलेले आहेत मांडलेले आहेत. जवळपास. तरुणही आपल्यासोबत आहेत. काय नाव आहे मित्रा? विकास नामदेव धोंगडे. काय काम करता आपण? मी ड्रायव्हर आहे सर. अच्छा, ड्रायव्हर आहात. बसचे ड्रायव्हर आहात? नाही नाही. अच्छा, दुसरे. हां, ठीक आहे. आपण इथलेच? हो नाही, उदगीर सर. उदगीर म्हणजे लोकसभा लातूर आहे. हो लोकसभा. हां. मला सांगा, ह्या देशामध्ये वाढती बेरोजगारी, महागाई हे मुद्दे आहेत का? या मुद्द्यावर निवडणूक होऊ शकते का? होऊ शकते, काही अडचण नाही, पण आपण बीजेपीचा माणूस कार्यकर्ता फिक्स. अच्छा, बीजेपीचे कार्यकर्ते आहे. मला सांगा, भाजपने केलेले 3 कोणतेही चांगले कार्य सांगा. कार्य सर्व चांगले आहेत ना. नाही, 3 सांगा ना मला. सर्वात महिलांना हाफ तिकीट केला, नंतर वयस्कर माणसांना फुकट केला, सर्व काही आहेत ना असे काही. 2च झाले, अजून 2 झाले. दुसरा कोणता सांगू म्हणता? वयस्कर माणसांना शेतकऱ्यांना भरपूर अनुदान दिला. हो, बरोबर. आताच मी बोललो तर ते म्हणतात की शेतकऱ्यांचा मालाला हमी भाव नाही मिळत. हमी भाव नाही मिळतो, मिनिमम सपोर्ट प्राइस. तर ते म्हणतात की आम्हाला सरकारकडून पैसा नको, आमच्या मालाला, पीक मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. नाही, तसं होऊ शकत नाही. म्हणजे नाही, म्हणजे हे शेतकऱ्यांची मागणी चुकीची आहे का? हा, चुकीची आहे, मान्य. शेतकऱ्यांची मागणी चुकीची आहे. कसं काय सांगतो ते पण सांगतो ना. शेतकऱ्यांना भरपूर पैसा आहे, पीक विमा आहे, नंतर सर्वच आहे ना काही, पण ते म्हणतो मी. पीक विमा आहे शेतकऱ्यांना. हो. अधिकारी येतात का पीक विमा जेव्हा अवकाळी पाऊस येतो किंवा इतर गोष्टी होतात तर अधिकारी येतात? हो, येतात. तुमच्याकडे किती शेती आहे? आमच्याकडे 15 एकर सर. काय काय पिकवता शेती? सोयाबीन, तूर, हरभरा. काय भाव आहे शेतीचा? सोयाबीन 4.5-4. याच्या अगोदर किती होतं? 2014ला किती होता? 2000 का सांगू सर आता. 6000 होता. 6000 जास्त झाले की 4000 जास्त झाले? 4000 आता महत्वाचे ना. पैसा भरपूर आहे ना आता बीजेपीकडून. आपलं भाजप आहे ना, त्याकडून पैसा भरपूर आहे. भाजपकडे पैसा भरपूर. हो. आणि भाजप लोकांना देईल पैसा. हो, देईल. काय पण मोदीजींनी ते 15 लाख रुपये दिलेच नाही ना. नका देत नाही, चालते, पण भरपूर पैसा आहे. त्यांनी आश्वासन दिलं होतं 15 लाख रुपये. आम्ही पक्क भाजपचा माणूस आहे, आम्ही काही दुसरं काही बोलू शकत नाही सर. भाजपचे व्यक्ती आहोत आणि दुसरं काही बोलू शकत नाही. काका, काय वाटतं आपल्याला? शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे की वर्षाला त्यांना 6000च मिळाले पाहिजे? नाही सर, वर्षाला 6000 घेऊन काय उपयोग होत नाही शेतकऱ्यांना. अच्छा. शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे. आणि हे आता दादांनी जसं म्हटलं की भाजपकडे भरपूर पैसा आहे, ते लोकांना पैसा देतात, तर शेतकऱ्यांचा मालाला हमीभाव नको यांची अशी बोलणी होती. नाही सर, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव जर नाही मिळाला तर शेतकऱ्यांना करायचं काय? बेरोजगारी वाढलेली आहे. कर्मचाऱ्याच्या पगारी आपल्याला कारखानदारी, त्यांचे काँग्रेसवाल्याचे कारखाने आहेत भरपूर, त्यांना पगारी मिळतात. शेतकऱ्याला काय मिळू शकते? शेतकऱ्याला हे हमीभाव मिळालाच पाहिजे. मूळ प्रश्न शेतकऱ्यांचा आहे. मूळ प्रश्न शेतकऱ्याचा आहे. अच्छा, काय वाटतं? भरपूर वाढलेली आहे. इथं परिवर्तन अपेक्षित आहे का? परिवर्तन अपेक्षित आहे ना सर. परिवर्तन अपेक्षित. जे शृंगारे साहेब होते इथले, 5 वर्ष इथं खासदार राहिलेले, त्यांनी काय काम केले? काहीच नाही सर, कुठलंच काम नाही. काही कुठलंच काम नाही. तो जर आपण बघितलं तर एकंदरीत परिस्थिती अशी आहे की या ठिकाणी खूप शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. लोकांचे प्रश्न असे आहेत की शेतकऱ्यांना पैसे नको वार्षिक, परंतु शेतकऱ्याचा मालाला योग्य तो हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांची परिस्थिती ही बदलू शकते आणि शेतकरी हा आत्मनिर्भर बनू शकतो. ज्या पद्धतीने देशातील मोदीजींनी म्हटलं की आत्मनिर्भर भारत आपल्याला पाहिजे, परंतु शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी सरकार काय करते आहे हा प्रश्न आपल्यासमोर नेहमीच पडतो आहे. खूप सारे लोक आहेत आणि त्यांच्यासोबत आम्ही बोलण्याचा प्रयत्न करतच आहोत. निश्चितच आम्ही लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. लातूर लोकसभा क्षेत्रामध्ये आम्ही आहोत आणि ह्या ठिकाणी लोक बस स्थानकावर आहेत, प्रवासी आहेत. या ठिकाणी त्यांना ज्या ज्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणासाठी ते लोक इथं थांबलेले आहेत आणि बसची वाट पाहत आहेत. आम्ही या घाई गडबडीमध्ये इथल्या लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करीत आहोत, लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. सॉरी, ताई आपल्याला काय वाटतं? आपण इथलेच म्हणजे लातूर लोकसभेमध्ये येता, काय वाटतं इथं परिवर्तन होऊ शकतो का? लोकसभेची निवडणूक आहे आणि या ठिकाणी बेसिक जे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे ते काय आहे? तुम्हाला काय वाटतं? परिवर्तन अपेक्षित आहे का? बदल होऊ शकतो का? हां, होतं. बदल होऊ शकतो. वर्तमानामध्ये भाजपचं सरकार इथं आहे, पुढं बदल होऊ शकतो का? होऊ शकतो. लोक बोलण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत, परंतु कॅमेरा फेस करणे आणि माईकवर बोलणे एकंदरीत लोकांना जमत नाही. आपल्यासोबत काही तरुण आहेत. मित्र, काय नाव आहे तुझं? बालाजी शेळकी. काय करतो तुम्ही? जॉब करतो की कॉलेज शिकतो?
जॉब करतो. जॉब करतो. अच्छा, मला सांगा लातूरचे काय प्रश्न आहेत? लातूरचं काय बेरोजगारी आहे का? नाही, मी इथलं नाही आहे, मला माहीत नाही. तुम्ही कुठल्या? मी नांदेडचं आहे. अच्छा, नांदेडचा. नांदेडची काय परिस्थिती आहे? नांदेडची परिस्थिती चांगली आहे. नांदेडमध्ये अशोकराव तर गेले तिकडे. हो, गेले ना. तर हा बरोबर झाला की चुकीचं झालं? काय आता वाईट झालं, काय करायचं. वाईट झालं. एवढे मोठे दिग्गज होते आणि त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद उपभोगलं आणि इतर मोठे मोठे पदावर ते बसले, परंतु ते भाजप सोबत गेले. तर हा नांदेडकरांसोबत धोका झाला का? लय मोठा धोका झाला, लय मोठा धोका झाला. अच्छा, तिथे चिखलीकर साहेब हे खासदार आहेत. त्यावेळेस परिवर्तन होऊ शकतो नांदेडमध्ये? हो, होऊ शकते की. होऊ शकते. काँग्रेस येऊ शकते पुन्हा आलंच पाहिजे, काँग्रेस आलंच पाहिजे. बरं, तर नांदेडचे मित्र होते, त्यांच्याकडूनही आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केले आहोत. आपल्यासोबत अजून काही युवक आहेत. दादा, काय नाव आहे आपलं? नमस्कार, मी अनिल कुमार भुजिंगे, मूळचा लातूर रोडचा आहे, सध्या लातूरमध्ये राहतो. आपण काय जॉब करता? काय? मी साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये, इंडियन रेल्वेजमध्ये आहे. अच्छा, तुम्ही तर सरकारी कर्मचारी आपण, तुम्ही बोलू शकाल का? म्हणजे मला हे सांगा की देशातली बेरोजगारी आणि वाढती महागाई ह्या गोष्टी आहेत का? 100%. मी जरी सरकारी कर्मचारी असलो तरी मला संविधान अधिकार दिलेला आहे, विचार मांडण्याचा हक्क दिलेला आहे. तर या तुमच्या प्रश्नावरती मी हे उत्तर देऊ शकतो की लातूर जिल्ह्यामध्येच नाही आहे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण भारतामध्ये बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे. आता सध्याचं जे काही राजकारण चालू आहे, हे राजकारण हे फक्त थोथंड राजकारण आहे. आता मी इलेक्शनाच्या ते प्रचार वाचवतो, या लोकांना लाज कशी वाटत नाही, हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न बेरोजगारी आहे, त्याच्यावरती बोलण्याच्या ऐवजी पुरुषांना, महिलांना आणि जे राजकारणी लोक आहेत, भारताच्या सर्व नागरिकांना हे डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता इथली जरी परिस्थिती पाहिली लातूरची, लातूरमध्ये एज्युकेशनल हब आहे, पण एज्युकेशनल हब असताना सुद्धा एज्युकेशनच्या नावावरती महत्त्वाचा पैशांचा बाजार केला जातो. मोठ्या लोकांची अशी काही नावे नाही घ्यायची, परंतु एज्युकेशनच्या नावावरती हे करतात. सर्वसामान्य जे पालकवर्ग आहेत, जे की बाबा 200-300 रुपये कमवतात आज सुद्धा, त्या लोकांना एज्युकेशन क्षेत्राकडे वळवण्यासाठी कसे काही पैसे घेऊ शकतात? सरकारी ज्या शाळा आहेत त्या कुठेतरी बंद करण्याचा प्रयत्न आपल्याला दिसत आहे आणि या सरकारी शाळेमध्ये आपले ग्रामीण भागातील मुलं शिकतात, आपले गोरगरिबांचे मुलं शिकतात. त्यांना बंद करून प्रायव्हेटायझेशन करणे किंवा प्रायव्हेट शाळेंना, कॉलेजेसना एका ठिकाणी मान देणे, हा ह्या महाराष्ट्रातील जनतेच्या शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्यासारखं नाही. आपल्याला काय वाटतं? 100% सर, याच मुद्द्यावर आम्ही सुद्धा स्वतः काम करतोय. पुण्यामधून आम्ही एज्युटेक कंपनीच्या मार्फत हे काम करत आहोत. परंतु महत्त्वाचा जो प्रश्न तुम्ही विचारलात, हे सर मक्तेदारी चालू आहे. म्हणजे जे काही आपलं हुकुमशहा पद्धतीने आहे, सरकारी शाळेमध्ये का नाही तुम्ही सुविधा देऊ शकत? सरकारी, आज प्रत्येकाला वाटतं की सरकारी नोकरी हवी आहे, सगळं काही सरकारी योजना हवे आहेत, परंतु तुम्हाला शिक्षण सरकारी शाळेतून नको आहे का? आज जे नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे, त्या नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत असं झालं की शाळा बंद केल्या जात आहेत. शिक्षक भरती सुद्धा तिथं खूप मोठा असा गोंधळ होतो आहे आणि शिक्षकांची भरती नाही आहे, सरकारी शाळा नाही आहेत, तर मग प्रायव्हेट शाळेमध्ये तुम्ही फक्त फीस घेणार, तेही जे बडे बडे लोक आहेत त्यांच्याकडनं तुम्ही फी घेणार आणि गरीब लोकांनी काय करायचं? हा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. आज सर्वसामान्य मनुष्य जे आहेत, पालक जे आहेत, त्यांच्या मुलांना अधिकार नाही का शिक्षणाचा? आज 5,500, 10,000, 15,000 CBSE पॅटर्नच्या प्रत्येक मुलांसाठी 15,000 रुपये इथं फी आहे सर. आम्ही सर्वे करतोय. एज्युकेशन जरी मी सरकारी कर्मचारी असलो तरी माझं हे आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलंय, जर 100 रुपये कमवत असतील तर 50 रुपये इथे खर्च करा डोक्यावरती, पुस्तकांवरती, आणि 50 रुपये पोटासाठी खर्च करा. डोक्यावर खर्च केला तर ते कसं जगण्यासाठी कामाला येणार आहे ते सांगेल, आणि पोटावरती खर्च केला तर तुम्हाला जगण्यासाठी कामाला आहे. मग ह्या गोष्टीवरच आम्ही काम करतोय. मग मला सरकारला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही शिक्षणासाठी काय केलंय? तुम्ही तरुण लोकांसाठी जे काही समस्या आहेत, रोजगारी, आता सर्व सरकारी कर्मचारी असेल किंवा निमसरकारी असेल, सर्वांना तर ते हे देऊ शकत नाही, आपण नोकऱ्या देऊ शकत नाही. मग मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोकांना आश्वासने देता खोटी. परंतु जे असंघटित लोक आहेत त्यांच्यासाठी MIDCs आहेत, त्यांच्यासाठी इतर ठिकाणी आहेत, तर त्याची व्यवस्था सरकार करत नाही आहे, जाणून करत नाही आहे, किंवा इतर काही प्रश्न असू शकतात. परंतु आज या देशामध्ये जे फोडाफोडीचे जे राजकारण सुरू आहे ते कितपत योग्य आहे? सर एकदम चुकीचं आहे सर. पक्ष फोडू नये. आज जी लोक आता पक्षाचं नाव घेऊ की नको घेऊ? तुमच्या नाही, पक्षाचं नाव नको घ्या, पण जे राजकारण सुरू आहे आज, येस, आज काही लोक असं म्हणतात की हा पक्ष चुकीचा आहे, भ्रष्टाचारी आहे आणि या पक्षाकडे डिंकू सुद्धा जाणार नाही, झुकणार नाही, वाकणार नाही, असे बोललेले वक्तव्य असलेले काही लोक आहेत. मग ह्या लोकांचे ते विचार कुठे गेले? हा एकदम नालायकपणाचा कळस आहे. म्हणजे काल काहीतरी वेगळंच बोलायचं, आज काहीतरी वेगळंच बोलायचं. हो, कार्यकर्ते हे कन्फ्यूज व्हायला लागलेत कोणाला मत द्यायचं हे सांगण्यासाठी. मग हे सगळं चुकीचं आहे ना सर. मग हे तुम्ही काय करताय? शासनाचं
तुमच्या प्रजेसाठी किंवा लोकांसाठी काही करण्याचं मतलब नाही आहे. स्वतःची पोळी कशी भाजायची याच्याकडे लक्ष आहे. तुम्ही शिक्षणावरती बोला, तुम्ही बेरोजगारती बोला. आज ही पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे, पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी तुम्ही काहीतरी सुविधा करा. ह्या गोष्टी करायला पाहिजेत, पण सगळं काही चुकीचं चालू आहे सर. आणि ह्या गोष्टीमुळे ना बराच असा जो वर्ग आहे तो म्हणजे नाराज आहे आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून कळलं जातं. परंतु आता तुमच्यासारखे जे काही सुज्ञ आणि जागरूक जे चॅनलवाले आहेत ते ही गोष्ट पोहोचवू शकतात, पण बाकीचे मीडिया सगळे विकले गेलेले आहेत. आमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही गदा आणण्याचं काम सुरू आहे आणि बहुतेक जर रिपीट गव्हर्नमेंट झालं तर ते होऊ शकतं. आणि हा सर एक मुद्दा बोलायचा आहे सर. बघा, भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये प्रसारमाध्यमे ही खूप महत्त्वाचं आणि मोलाचं काम करतात. आज मी इथे बोलतोय, पण हा माझा आवाज जर महाराष्ट्रात दुसऱ्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचा असेल तर माध्यम कोणतं आहे? सोशल मीडिया आणि हे आहे प्रसार माध्यम. जर प्रसार माध्यमाचा गळाव दाबून त्याचा आवाज बंद करायचं काम चालू असेल, यांच्याकडे सत्ता आहे, तर ह्या सत्तेतून तुम्ही हे कामं करताय चुकीचे. आज ईडीचं धाक दाखवून बाकी लोकांना घेतलं जातं. जे आता ते म्हणतायत की प्रशासनामध्ये सर्वांतू आणायचं, सगळ्यांना आणायचं आणि एकत्र करायचं आहे. पण मला असं माझं मत वाटतं, जे सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या विरोधात एक स्ट्रॉंग अपक्ष असला पाहिजे, म्हणजे विरोधी पक्ष विपक्ष असला पाहिजे. कारण का, जर हे काही चुकीचं करत असतील सत्ताधारी तर तो बाकीचे विरोधक जे आहेत ते त्यांना ठामपणे विचारू शकतात. पण या लोकांनी काय केलेलं आहे, विरोधकच तयार होऊ दिलं नाही. मग विरोधक तयार नाही झाला तर तो प्रश्नच विचारणार नाही, आणि प्रश्न नाही विचारला तर हा डायरेक्ट डिक्टेटरशिपकडे चाललाय. भारत आज जो आहे डिक्टेटरशिपकडे चाललाय. म्हणजे काय आहे की हुकुमशहा होतोय, आणि हुकुमशहा जसं तो बोलेल तसे ते प्रजा हलेल, हा प्रश्न चालू आहे. सगळ्यात अजून एक महत्त्वाचं आहे की तुम्ही एज्युकेशनकडे द्या, कारण एज्युकेशनकडे जर तुम्ही फोकस केलात तर ही जी तरुण पिढी आहे, ही तरुण पिढी काय बोलणार आहे, प्रश्न विचारणार आहे. प्रश्न विचारणार वर्ग तयार होणार आहे, आणि प्रश्न विचारले तर यांना घाम फुटणार आहे. बरोबर आहे का? त्यासाठी 1ली ते 10वीपर्यंतच्या व्यक्तींना चांगलं एज्युकेशन द्या. सरकारी शाळा बंद करण्याच्या ऐवजी तुम्ही शाळेवरती आहे ना काहीतरी नवीन नवीन योजना आणा. शिक्षक लोकांना ट्रेनिंग द्या. काही शिक्षक लोक जरी शिकवत असतील, काहीतरी कुठेतरी चुकीच्या गोष्टी असतात. मग तुम्ही हायर अँड फायर रूल जसं प्रायव्हेटायझेशनमध्ये आणलेलं आहे, चुकीची गोष्ट झाली की लगेच नोकरीवरून काढून टाकू शकता. परंतु इथं सरकारी कर्मचाऱ्यांना जरी काही चूक झाली असेल तर त्यांना विचार करण्यासाठी किंवा पश्चाताप करण्यासाठी सुद्धा वेळ दिला जातो, त्यांच्यावर कारवाई केली जाते, आणि त्यांना जर वेळासाठी स्थगिती निलंबन केलं जातं, पण घेतलं जातं त्यांना. पण प्रायव्हेटायझेशन केलं ना सर, हायर अँड फायर, चूक झाली तुम्ही घरी, हा प्रकार होतो. त्यामुळे शिक्षणावर भर द्या, बाकीच्या गोष्टीवर भर देण्यापेक्षा पहिलं शिक्षणावर भर द्या, हा माझा महत्त्वाचा म्हणण्याचा अर्थ आहे. बरोबर. शिक्षण हा खूप महत्त्वाचा आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि जो पेनार तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच लोक आणि तरुण जी पिढी आहे ती जागरूक होत आहे. हा, बोला ना, बोला. राईट टू एज्युकेशन आहे, राईट टू एज्युकेशन ऍक्ट, हे बंद करण्याचं काय कारण आहे? शासनाकडे पैसे नाही आहेत का? आता गरीब विद्यार्थी आज सर, आजची कंडिशन सांगतो, 200-300 रुपये रोजानं जाणारे आमच्याकडे पालक वर्ग आहेत. बरोबर. मग त्यांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नाही का हो सर? आहे ना शिक्षणाचा. मग तुम्ही जे मोठे वर्ग आहे, जे सेमी इंग्लिश मीडियममध्ये शिकले जातात, ह्या लोकांना तुम्ही काय करता, त्यांना ॲडमिशन्स देता मोठ्या मोठ्या क्लासेसमध्ये, ट्युशन्समध्ये, शाळेमध्ये. पोद्दारची आज बघा फी किती आहे, बन्सलची बघा किती फी आहे, त्याच्यानंतर बाकीचे बायजीचं वगैरे बघा फी किती आहे. ह्या लोकांकडे तुम्ही तिकडे जाऊ शकता. पण सर्वसामान्य लोकांचं काय, आज मोठा ऑफिसर वर्ग असेल किंवा अधिकारी वर्ग असेल, शासकीय निमशासकीय, ही सगळी लोक कुठून येतात? तळागाळातून येतात सर, तळागाळातून येतात, आणि ही लोक कुठेतरी सिस्टमला चेंज करण्याचं काम करतात. परंतु जसं जसं वरती यायला लागतो ना, ही सिस्टम आहे ना सगळी, त्याला पायाखाली टाकून आहे ना असं रेंजलं जातं. त्याच्यामुळे तो जो बोलणार आहे तो पण बोलणार नाही, तो म्हणतो मग जाऊ दे, माझंच काही खरं नाही तर लोकांसाठी मी काय करू, हा प्रकार होतो सर. मग यामुळे ना तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या एज्युकेशनसाठी मेन फोकस करा. ही जी पिढी आहे सर, दरवर्षी 15 लाख विद्यार्थी ना महाराष्ट्रामधनं 10वीची एक्झाम देतात, आणि हाच आकडा 12वीचा आहे. आणि 1ली पासून 10वी पर्यंतची ही विद्यार्थी वाढत चालली. लोकसंख्या कमी नाही होते, लोकसंख्या वाढत जाते. मग तुम्ही ह्या मेन युथवरती फोकस करा ना सर. हा जो तुमचा पाया जर चुकीचा ठरला गेला सर, आता कोरोना कालावधीमध्ये ज्या विद्यार्थ्यांची पास व्हायची क्षमता नव्हती त्या विद्यार्थ्यांना पास केलं गेलं. म्हणजे हे काय केलं सर, आपण फक्त सिस्टम आणतोय कशासाठी, मतांसाठी सिस्टम ढकलतोय फक्त आपण पुढे. मग आपल्याला जे आपण म्हणतो आर्थिक महासत्ताकडे जाण्याचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचं स्वप्न आहे, हे कुठं होणार आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढच्या 2,500-3,000 म्हणजे 250, 300, 500 वर्षा पुढचा विचार केलाय, आणि ते आज कुठेतरी व्हायला लागलेत खऱ्या गोष्टी. आणि त्यांनी हे पण म्हणलं होतं, घटना कितीही चांगली असली आणि चालवणारे जर नालायक निघाले तर घटना चांगली असून उपयोग नाही. ठीक आहे. आणि त्याने हे पण म्हटलेलं आहे की चालवणारे चांगले असतील आणि घटना कितीही खराब असू द्या तर ते देश आहे ना आर्थिक महासत्तेकडे जाणार म्हणजे जाणार.
पण ह्या गोष्टी आहे ना हे नॉलेजमुळे येतात. आणि नॉलेज म्हणजे काय, आज मी सुद्धा काय काम करतोय सर, महत्त्वाचं हे जे आहे आता मी मला हे नाही करत आहे, आम्ही म्हणतो की एज्युकेशन इज पॉवर अँड पॉवर इज अचिव्हमेंट. म्हणजे काय की बाबा तुमच्याकडे नॉलेज असेल, नॉलेज असलं तरच तुम्ही काय बोलू शकता. आज माझ्याकडे नॉलेज नसतं मी बोलू शकलो असतो का? पण हे कशामुळे आले, वाचनामुळे आहे. वाचनामुळे आले, त्याच्यामुळे आम्ही एज्युकेशन करतोय आणि हे आम्ही हेच करतोय समाजामध्ये. बिलकुल विद्यार्थ्यांसाठी काम करतो सर, आम्ही प्राऊडली करतो. बिलकुल बिलकुल. एज्युकेशन इज द पॉवर. एज्युकेशन इज द पॉवर अँड पॉवर इज द अचिव्हमेंट. म्हणजे काय, ज्ञान हे तुमच्याकडे ताकद आहे आणि ही ताकद असेल तर तुम्ही कुठलीही अचिव्हमेंट करू शकता. म्हणून आम्ही हे काम करतोय, विद्यार्थ्यांसाठी काम करतोय. विशेषतः सर्वसामान्य विद्यार्थ्यांना कमी पैशांमध्ये कसं एज्युकेशन देता येईल हे आम्ही काम करतोय. यामुळे लातूर शहरामधून आमची सुरुवात झालेली आहे सर. लातूरमध्ये मला आपल्याला काय वाटतं की ह्यावेळेस परिवर्तन होऊ शकतं? सर 100% व्हायलाच पाहिजे. जर नाही झालं ना सर तर मग काही खरं नाही आहे. कारण काय, एकाच्या हातात जर सत्ता गेली ना तो बळी तोच कानबळी, या म्हणीप्रमाणे ते होणार आहे. आणि यांना सर खोटं बोलण्यासाठी लाज सुद्धा वाटत नाही, तिळ मात्र लाज वाटत नाही. बरोबर आहे ना. एज्युकेशन महत्त्वाचं आहे, एज्युकेशनवरती फोकस करा. त्याच्यानंतर बेरोजगारी महत्त्वाची आहे, बेरोजगारी फोकस करा. सगळ्या लोकांना नोकरी मिळणं शक्य नाही सर. त्यामुळे तुम्ही बिझनेसकडे आकर्षित व्हा, विद्यार्थ्यांना तसं ट्रेनिंग द्या, स्किल डेव्हलपमेंट करा. आणि महत्त्वाची गोष्ट आता हे बघा, हे जे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे किती गलिच्छ आहे. रोड आहे का? आज आपण विलासराव देशमुख सरांनी साहेबांनी जे लातूरची प्रगती पथावरती आणण्याचा प्रकार केला गेला, त्यांनी एवढी मेहनत केली. त्या लातूरची आज अशी अवस्था आहे सर, बसचे प्रकार बघा, बस कसे आहेत, किती असं म्हणजे गार्बेजमध्ये टाकून देण्यासारखे आहेत. कबड्डीमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशनसाठी हे बघा धूळ किती चालली आहे. पब्लिक म्हातार लोकांना तुम्ही फ्री केले, आपण त्याचे हाड मोडायचे का? बरोबर आहे. एकंदरीत जे परिस्थिती आहे आपल्याला दादांनी सांगितलेली आहे की या लातूरवासियांचे जे प्रश्न आहेत तो शिक्षणाचा आहे, इथल्या शेतकऱ्यांचा आहे आणि इथल्या जे बेरोजगार लोक आहेत खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रश्न आहे. आणि खूप मोठ्या प्रमाणावर इथं शिक्षणावर काम होणं खूप गरजेचं आहे. कारण शिक्षण हा खूप महत्त्वाचा असते आणि शिक्षणाच्या माध्यमातूनच जो समाज आहे त्याची प्रगती ही आपण मोजू शकतो. खूप सारे लोक आहेत. काका काय नाव आहे आपलं? सुरेश. आपण इथलेच नाही म्हणजे लातूर या लोकसभेमध्ये येतात ना, काय वाटतं आपल्याला ह्यावेळेस परिवर्तन होऊ शकतो? होऊ शकते. देशात बेरोजगारी महागाई आहे का? महागाई आहे का? आहे ना. महागाई आहे. महागाई पण आहे, पण लोकसंख्येच्या याने विचार केला तर महागाई तशीच आहे. पण लोकसंख्याही वाढत आहे, महागाई वाढत आहे. 15 लाख मिळाले का तुम्हाला? नाही कुठले 15 लाख? मोदीजींनी म्हणाले होते ना देणार म्हणून. दिले म्हणले कधी भेटले का? अच्छा, भेटले नाही तुम्हाला? नाही. मिळाले नाही तुम्हाला? नाही. तुम्हाला अपेक्षित हवे होते का? शेतकरी आहात तुम्ही? हां शेतकरी. महिन्याला तुम्हाला ते वर्षाला 6,000 तर मिळत असतील? हां ते भेटतात. ते भेटतात का? तर त्याच्यामध्ये तुमचं भागून जातं की तुम्हाला तुमच्या पिकाला हमी भाव पाहिजे? नाही, शेतकऱ्याला तर हमी भाव पाहिजेच की हो. शेतकरी जगाल तर सगळं जगाल की. शेतकऱ्यावर तर सगळं, शेतकरी जगेल तर सर्व जगेल. शेतकऱ्यावर तर अवलंबून आहे सगळं. तुम्ही शेतकऱ्याकडे लक्ष देणं झाल्यावर काय करणार आहे तुम्ही? किती जरी पब्लिक काय केलं तर तुम्ही आपण सुद्धा काम करणारे शेतकऱ्यावर जाऊ ना. शेतकऱ्याने कष्ट केल्या तर तुम्ही खाऊ शकता, पब्लिक हे होऊ शकते. शेतकऱ्याचा माल मार्केटला आला तर त्याला हमी भाव, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. मिळाला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. एकंदरीत शेतकऱ्यांचा खूप मोठा प्रश्न आहे. लातूर जिल्हा हा सोयाबीनसाठी खूप प्रसिद्ध असल्यामुळे इथल्या लोकांचे जे प्रश्न आहेत ते शेती संदर्भात जास्त आहेत, बेरोजगारी संदर्भात जास्त आहेत आणि इथला जो मेन आपण ज्याला मुद्दा म्हणू शकतो तो शिक्षणाचा आहे. प्रायव्हेटायझेशन होत आहे. शिक्षण जो आहे गोरगरिबांना महाग होत असल्यामुळे त्यांची मुलं शिकू शकत नाही आणि हे जे मुद्दे आहेत इथलं लातूरवासियांचे आहेत. अजून खूप आपल्यासोबत खूप सारे लोक आम्ही त्यांना जोडण्याचा प्रयत्न करू. आजी काय नाव आहे आपलं? सुमन स्वामी. अच्छा, कुठं चालले आपण आता? शिरूर आनंदपार. अच्छा, आनंदपारला चालले. मला सांगा ह्या ठिकाणी आपल्याला काय वाटतं, बदल होऊ शकतो? आता लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, बदल होऊ शकतो का? केला तर होतंय, केला तर होईल. अच्छा, बदल केला तर होतं. बदल केला तर होईल, नाही केल्यावर काय? आपलं काय म्हणणं आहे? होईल बदल होईल. होईल होईल. यावेळेस कोण, भाजप की काँग्रेस? आता ती काय सांगता येते? काय सांगता येत नाही. ती सांगता येत नाही, पण होईल बदल. बरोबर. तर बदल हा अपेक्षित आहे आणि बदल होऊ शकतो. इथल्या खूप साऱ्या लोकांच्याकडून ह्या ज्या प्रतिक्रिया आहेत ह्या आपल्याला मिळत आहेत. आपण पुढच्या ठिकाणी सुद्धा जाऊन बघू आणि त्या ठिकाणी महिला आहेत, काही युवक युवती आहेत, त्यांच्यासोबतही आम्ही बोलण्याचा प्रयत्न करू.
या ह्या ठिकाणी शाळकरी मुली आहे. तुम्ही शिकता, तुमचं मतदान आहे? तुम्हाला मतदान नाही आहे? अरे तुम्ही आता गिनतीमध्ये नाही आमच्या. काय नाव आहे मित्रा? गणेश. गणेश, काय वाटतं लातूर लोकसभेचा जो प्रश्न आहे यावेळेस काय परिवर्तन अपेक्षित आहे की पुन्हा तेच? म्हणजे परिवर्तनाची जनतेवर अवलंबून आहे, कसं राहील काय नाही. जनतेवर अवलंबून. हां, आता थोडी आपल्याला माहीत आहे की ही सत्ता येणार, 30 येणार, बरोबर आहे का? अच्छा, हां. बरं. मला सांगा, तुम्ही शाळा शिकत असाल, एज्युकेशन, शिक्षण हा महाग झालेला आहे का? नाही, आ? आमच्यासाठी महाग आहे. तुमच्यासाठी महाग आहे? कसं काय महाग आहे? कास्टमुळे आम्हाला घेतात फीस. कास्टमुळे आम्हाला फीस घेतात. अच्छा, कास्टमुळे फीस. आपल्याला नाही वाटत का की सरकारनं सर्वांना शिक्षण हे फ्री करून द्यायला पाहिजे? हा, वाटते ना. म्हणजे जातीपातीवर अवलंबून न करता सर्वांना शिक्षण जर एकसारखं आणि मोफत दिलं तर सर्व कोणी मागे राहू शकणार नाही. नाही, फीससाठी कोण कोण शिकत नाही, तर त्याच्यामुळं फ्री झालं पाहिजे. फीससाठी, परंतु सरकारनं प्रायव्हेटायझेशन पण खूप केलं आहे ना. ज्या शाळा सरकारी होत्या त्या शाळेमध्ये लोक शिकत होते, आपले आईवडील शिकले, आपले आजी आजोबा शिकले, परंतु आता आपण जर शिकत आहोत तर आपल्याला खूप अडचणी येत आहेत. तर आपल्याला वाटतं ना की शिक्षण हे मोफत झालं पाहिजे म्हणून? हा, वाटतंय. आजोबा आहेत. शासनानं जी आहे ना, आता 10-12 वर्षापासून शासनानं जागा रिक्त झाल्या, सेवकाची जागा रिक्त झाली, भरली नाही, शिक्षकाची जागा रिक्त झाली, अनेक पदाच्या जागा रिक्त झाल्या, आतापर्यंत शासनानं त्याच्यावर दखल घेतली नाही. 12 वर्ष होऊन गेले. शासन ह्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामधल्या ज्या जागा रिक्त झाल्या ते जागा भरलेले नाही आणि मुलाखती घेतात, परीक्षा देतात, पेपर फुटी झाली, पेपर फुटी होते. हां, पेपर फुटी होते आणि पेपर फुटी होऊन जागा भरल्या जात नाहीत. दुमार परीक्षा, दुमार पेपर फुटी, असं हे शासनाचं हे असं चाललेलं आहे. तर शासन ही जे काय परिस्थिती, ही शासन ही काय, शासन ही म्हशीला आमोन ठेवून दूध पिळते का नाही, तसं ही शेतकऱ्याला करणार आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, कोणत्या मालाला भाव नाही, असं हे सरकार नकोच आहे आम्हाला. परिवर्तन अपेक्षित आहे. परिवर्तन म्हणजे ह्याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, हे सरकार नको आहे आम्हाला. मोदीजी तर खूप छान काम करत आहेत. मोदी साहेब खूप चांगला काम करत आहेत. शेतकऱ्यांना 6,000 रुपये वर्षाला काम करू लागले. तो दिशाभूल करून कसं शेतकऱ्याला काय हाती धरलंय? शेतकऱ्याची कोणते कामं करायला लागल्यात? कोणतं ज्या ठिकाणी नापीक झाले तिथं अनुदान नाही, कोणतं काहीच नाही. असं पीक विमा नाही मिळत का? नाही, पीक विमा मिळत नाही, अनुदान मिळत नाही, असं कोणत्याही गोष्टी देत नाही सरकार. ही सरकार नको आहे आपल्याला. तर लोक नाराज आहेत आणि लोकांची नाराजगी ही त्यांच्या संदर्भात. चाचा, क्या नाम है आपका? शब्बीर सैयद. अच्छा, तो जैसा अभी ये चाचा जी ने बोले हैं, तो क्या लगता है आपको, परिवर्तन आप चाहते हैं इस बार? परिवर्तन होना ही होना है. होना ही होना है. क्या मुद्दे होना चाहिए चुनाव के? अब मैं सेक्रेटरी सोसाइटी का सेक्रेटरी था जी. 5,000 रुपये रिटायर हुआ 2004 में जी. आज मुझे 906 रुपये पेंशन मिलती. 906 मात्र. और सुप्रीम कोर्ट का निकाल रहते हुए मोदी सरकार नहीं कर रहा है. सुप्रीम कोर्ट का निकाल है, हमारी सरकार तो भी नहीं कर रही है, केंद्र सरकार नहीं कर रही. 906 रुपये पे हम कैसा जीना? आज चलना फिरना नहीं होता हमारे. आज दवाखाना, बीवी का मौत हुई तो उसे दवाखाने पैसे नहीं मिले. 906 रुपये में महीना क्या कर रहा है? 906 रुपये में गुजारा कैसे करे, सवाल है चाचा का. और यही सुप्रीम कोर्ट का निकाला हमारे सरकार. अच्छा, दिल्ली सुप्रीम कोर्ट का निकाला हमारे, तो भी मोदी सरकार नहीं कर रही. तो परिवर्तन चाहते कि इस बार बदलाव चाहिए? बरोबर, हमारे दिल में तो है, हमारा दिल में परिवर्तन होने की आशंका है. तो परिवर्तन होने की जो आशंका है वो सर ने बताई है. तो काकू, काय नाव आहे आपलं? माझं नाव महानंदाबाई कांबळे. अच्छा, मला सांगा, इथं जे लातूरवासी आहेत किंवा लातूरचे जे नागरिक आहेत त्यांचे काय प्रश्न आहेत? तुम्हाला गॅस मिळाली का सरकारकडून मोफत? नाही, मोफत गॅस नाही मिळाली. मोदी साहेब तर म्हणतात की गॅस देतो म्हणून मोफत सर्वांना. भेटला नाही मला. भेटला नाही. महागाई आहे का?
महागाई महागाई भरपूर आहे. कोणतं स्वस्त आहे? काय काय महाग झालं? सगळंच महाग आहे. अन्नदान अन्नधान्य, तेल महाग आहे. सगळं महागाईनंच झाली आहे. गॅस भरतो का तुम्ही? गॅस सिलेंडर आहे का? आहे की. अच्छा, तर ते महाग आहे की स्वस्त आहे? महाग आहे, लईन महाग आहे. काय म्हणता? गोरगरिबाला काय परवडतंय का? मजुरी करून खाणारे किती ते हे करावं. एवढी महागाई राहते का वाढवायची? हा, गरिबापासूनच तुम्ही मोठे होता की. हा, असं आमचं म्हणणं. धन्यवाद. मला सांगा, आता तुम्ही महागाईचा प्रश्न म्हटल्या. गॅस 400 रुपयाला आधी मिळत होता, आता 1200ला मिळतो. 1200. 400 वालाच परवडत होता की 1200 वाला परवडत होता? 400 वाला. 1200 वाला मजूरदाराला कसं परवडतंय? मजूरदाराला परवडतंय का? हा, कुण्या दिवशी काम लागतंय, कुण्या दिवशी नाही. हा, गोरगरिबाला कसं जमतंय? भाव कमी केला पाहिजे सरकारने. हो हो. काय वाटतं ताई आपल्याला? बरोबर बोलत आहेत का? बरोबर बोलतो. हो, आपण गृहिणी असाल, आपल्याला माहित असेल. बरोबर आहे त्यांचं. आधीच बरोबर होतं गॅस सिलेंडरचं वगैरे. खूप महागाई पण झाली आहे ना. ज्वारी 70 रुपये किलो आहे. गहू पण 50-60 रुपये किलो आहे. तांदूळ पण महागच आहेत. काय खायचं गरिबाने? खाण्यासाठी तर मोदी सरकार म्हणते की मी 5 किलो रेशन देत आहे. काहीच नाही, काहीच नाही. हां, ह्या वेळेस बदल होणे अपेक्षित आहे का? काय माहिती नाही भाऊ. नाही, लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि शृंगारे साहेब आहेत इथून, तर आणि काँग्रेसचेही खूप मोठे नेते आहेत. तर काय वाटतं आपल्याला, काँग्रेस येऊ शकते की भाजप येऊ शकते? आता माहीत नाही तेवढं, पर येऊ शकतं काँग्रेस येऊ शकते. निश्चितच लोकांच्या ज्या भावना आहेत त्या आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि एकंदरीत जे गोर गरीब मजूर शेतकरी जो वर्ग आहे, या शेतकरी वर्गाला कुठंतरी सरकारने त्यांच्या पिकाला हमीभाव द्यावं. जे गोरगरीब लोक आहेत, ज्यांच्या हाताला काम नाही, 200-300 रुपये रोजंदारीने जे आपलं घर चालवतात, प्रपंच चालवतात, त्या लोकांचा निश्चितच प्रश्न आहे. इथल्या युवकांच्या, बेरोजगारांच्या, इथला जे लोक इथं राहतात, शिक्षणाच्या मुद्द्यावर इथं लोक प्रश्न विचारत आहेत. आणि एकंदरीतच लातूरवासियांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तर सर्वांकडून एकच आवाज आपल्याला दिसतो आहे की ह्या ठिकाणी बदल होणं अपेक्षित आहे आणि ह्या ठिकाणी सरकार ही निश्चितच बदलू शकते. परंतु 4 जूनला इथून आपल्याला माहीत पडणार आहे की इथे कुणाची सरकार स्थापन होते. आपण बघत आहात आवाज इंडिया TV.